सभा आणि विधान परिषद सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली। मुंबईतील जमिनीच्या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड आणि भाजपचे आमदार आमने-सामने आले, तर भाजप गुंडांची टोळी आहे असा आरोप अनिल परबांनी केल्याने विधान परिषदेतही चांगलीच खणाखणी झाली। पाहणार आहोत विशेष वृत्तांत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर तुफानी हल्लाबोल केला। मुंबईतील विकास कामांवरून वर्षा गायकवाड यांनी भाजपवरती निशाणा साधला। मुंबई महापालिका स्वायत्तता आहे का असा प्रश्न विचारत त्यांनी दोन पालकमंत्री ऑफिस टाकून बसले आहेत असा टोला लगावला। आपल्या मित्राला टेंडर कसं मिळेल ही सरकारची भूमिका असल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला। आपल्या कंत्राटदार मित्रासाठी त्याच्या फायद्यासाठी टेंडरवर टेंडर काढली जातात। हे टेंडर कोणाला मिळाले सर्वांना माहिती आहे। आम्हाला आपल्या मित्रांना कशी मदत करायची ही जर भूमिका असेल आणि मुंबईचा कसा त्या ठिकाणी रास होईल ही जर भूमिका राज्य सरकारची असेल सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याचा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो। वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या प्रश्नांवर बोलावं, त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करू नये असं म्हणत भाजप आमदार चांगलेच आक्रमक झाले। विधानसभेत जसं राजकीय वातावरण तापलं तसंच काही हलके फुलके क्षणही पाहायला मिळाले। एसआयटीच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंनी चांगलीच धमाल उडवून दिली। विधान परिषदेत आमदार अनिल परबांच्या वक्तव्यामुळे सगळेच बुचकळ्यात पडले। तुमचं आणि माझं भांडण आहे, आपण आपल्यात निपटवून घेऊ असं वक्तव्य अनिल परब यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे बघून केलं। इतकंच नाही तर आमदारांनी पोलीस अधिकारी वाटून घेतले आहेत असा गंभीर आरोपही अनिल परब यांनी केला। डान्स बार, ज्या डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये डान्स बार चालू आहे। ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना 100% डान्स चालू आहे। आणि रात्री सोडायचं काम कोण करतात? पोलीस। बायकांना पण नाही, गिऱ्हाईक सोडायचं काम पोलीस करतात। बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवतो, आजच फैसला करून टाकवायचा। दोन्ही सभागृहात झालेल्या जोरदार खडाजंगीमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा राजकीय लढाई सुरू झाली आहे। अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्यातील खणाखणी थांबणार नसल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।